तोडून दाखवते पहा. जरी ती बाहेरनं कोरडी आहे कळकळीत तरीसुद्धा ती आतनं हे पहा किती नरम आहे, किती सॉफ्ट. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. आणि आज आपला पारायणाचा म्हणजे गुरुचरित्र पारायणाचा आहे 5वा दिवस. तर मी पहाटे 2ला उठून सगळं माझं जे डेली रुटीन होतं ते आवरून घेतलेलं होतं आणि पूजाला बसलेली होती या ठिकाणी. आणि छान अशी माझी अध्यामटन म्हणूया चाललेला होता. तर मध्येच जी समयतली वात आहे ना ती सारखी मागे सरकत होती. त्यामुळे तिला कित्येकदा मला आहे ना तिला पुढे सरकून तेल वगैरे टाकून करून घ्यावी लागत होती. आणि माझं अध्यापटन झालेलं होतं बरोबर 4:30 वाजता झालेला होता. तर या ठिकाणी ना छान असा आज तिखट सांजा किंवा उपमा बनवायचा आहे नाश्त्याला. म्हणजे मला नाही, या दोघा तिघांसाठी. वाजेपर्यंत सगळं झालेलं होतं आणि जाग आली तर तुम्ही म्हणाल तर मला बरोबर जाग आता 1:30-1:45ला झालेली होती. जशी पहिल्या 1 ते 2 दिवस आली होती तशीच. तर छान असा आपला या ठिकाणी सांजा किंवा उपमा तुम्ही जे म्हणत असाल ते छान झालेला आहे. चला आता यांना गरम देऊन देते. त्यांना छान असं नूडल्स आणि सोयाबीन बनवून दिली होती. त्यांना ज्यात आपण व्हेजिटेबल टाकतो त्या बिलकुल नको म्हणजे त्यांना नाही आवडत तशा व्हेजिटेबल टाकलेलं. त्यामुळे त्यांना साधे सिंपल सॉस वगैरे टाकून केलेलं होतं. आणि आता त्यांना करायचा आहे पिझ्झा, कारण की मी काल सॉस वगैरे पण आणलेले होते आणि पिझ्झा बेस आणलेले होते. म्हणून मग त्या दोघांना आज पिझ्झा करून द्यायचा आहे. स्वयंपाक अजून बाकी आहे, धुणं भांडी जे काय असेल ते सगळं झालेलं आहे. चला तर मग आता पिझ्झा मी कसा बनवते ते पाहूया. तर छान असा आहे ना मी पिझ्झा बेस घेऊन घेतला आहे. यात आहे ना आपली जी ही शेजवान चटणी आहे ती टाकली थोडीशी. आणि त्यानंतर आपण याच्यात टाकणार आहे ही टोमॅटो सॉस आहे, मेयोनीज आणि हे पिझ्झा टॉपिंग करून घेते. आपला हा पिझ्झा बेसला छान अशी सॉस जे सगळे ते आपण मस्त लावून घेणार आहे. आता असे चिरून घेतले छान, कारण यांना नाही असं सॅलेड जे म्हणतो ना आपण हे पोरांना नाही आवडतं, म्हणून मग थोडंसं तर लावावं लागतं ना. म्हणून मग छान असे कांदे बारीक चिरून घेतले इकडं. आणि टमॅटोही बघू शकता त्याची बी छोटे काप करून घेतले मी. शिमला मिर्च नव्हती म्हणून मी आपली साधी जी मिरची ना ती पण छान अशी बारीक चॉप करून घेतली आणि ती टाकून दिली. म्हटलं बिना याचं पण नाही का छान दिसत नाही का. आणि त्यानंतर ऑफकोर्स आपलं जे आहे चीज हे भरपूर टाकावं इकडे. मुलांना चीज हा प्रकार खूप आवडतो. तर छान असं पसरून घेते मी आता चीज पण. पिझ्झा बेसचा छान असा मेकअप झाला आहे. आता याला आपल्याला कुक करून घ्यायचे. तर चला मी कुक कशात करते ते पण दाखवते. तर इकडे कढईनं मी छान अशी गरम करून घेतली. त्यात आपली जी जाळी असते एखादी ती ठेवून द्यायची. आणि त्यात आपण जे हे पिझ्झा बेस केलेला आहे छान असा सजवला आहे त्याला आपण यात ठेवून देऊ छानपैकी. आणि बस वरून त्याला झाकण आहे आपलं याचं, झाकणाला ठेवून देऊ. आणि 10 ते 15 मिनटं छान असा आपल्याला जोवर हे चीज वितळत नाही तोवर छान असा पिझ्झा जो आहे ना आपल्याला छान असा शिजवून घ्यायचा आहे. तर या ठिकाणी ना असं छान आपलं चीज जे ना ते छान असं वितळून झालं. मी गॅसही बंद केलेला आहे. आणि आता बघू फायनल. वाव, तर खूप छान असा फ्रेश घरी तयार झालेला पिझ्झा. छान असं सगळीकडे चीज जे ना असं वितळलं आणि त्याचं तुम्ही बघताय ना तेल तूप जे म्हणतो ना आपण ते छान असं तर्रीसारखं आलेलं आहे. याचा अर्थ आपलं छान असं चीज वितळून झालेलं आहे. चला आता याला थोडा गार होऊ देते आणि छान असा कट करून घेते. आपली जी ही सांजोरी करायची जी फिक्की असते ना ती घेतली छान अशी. कटर वगैरे काय नाही माझ्याकडे, कारण की आपण नेहमी कुठे पिझ्झा करत असतो. तर छान अशी कट लावून घेते आता याला. चीज पाहू शकताय किती छान त्याचं हाताला येते चमच्याला. तर छान असा चीजचे लेयर आलेले आहेत मस्त एकदम छान. इकडे पण बघू शकताय किती वाव छान ना मस्त. तर हा आहे श्लोकचा पिझ्झा ना छान असा क्रीमी. चला एन्जॉय करा. तर गेस्ट आलेले आहेत तर त्यांच्यासाठी छान अशी इन्स्टंट अशी भजी नाश्त्याला बनवते. त्यांना सांगितलं जेवण वगैरे तर ते नाही म्हणतात.
त्यासाठी छान अशी गरमागरम भजी आणि सोबत चहा. अजून चला अजून स्वयंपाक बाकी माझा, यातच माझा पूर्ण वेळ जातोय. चला असं आहे ना, इकडे स्वयंपाक माझा झालेला आहे. इकडे बनवली यांच्यासाठी मेथीची भाजी आणि इकडे बनवली मी बटाटा आणि फ्लावर टमाटर मिक्स अशी. आता पटकन स्वामींना नैवेद्य जो आहे ना तो देऊन देते मी, मग नंतर बाकीच्या त्या चपात्या त्या करेन, कारण की आज थोडा उशीर झाला नैवेद्यासाठी स्वामींच्या, कारण की रविवार असला सुट्टी असली म्हणजे नाही अशीच गडबड असते सगळे, त्यामुळे. छान अशी भाजी पण झाली आपली. यात फक्त तिखट टाकलं आहे मी, तिखट मीठ आणि तेल बस. तर चला आता पटकन स्वामींना नैवेद्य देऊन देते. नेमकी एक पोळी राहिलेली ना, आता सिलेंडर संपलं. ही एक तरी बाजून जा म्हणाली, नाही बाजून गेला निवर्तला निवर्तला निवर्तला. एक वाजून गेला आणि ते आता बनवत आहे. लावून देता का? आओ सिलेंडर लावून देता का? तर आपले या ठिकाणी 1 किलो आवळ्यातनं फक्त आता एवढेच आवळे शिल्लक राहिलेले आहेत आणि वाळले ते छानपैकी. आणि कलर तुम्ही बघू शकता, एकदम प्रॉपर जो कलर आलेला आहे तो आलेला आहे ना. आणि आता याची पुन्हा एकदा लास्ट प्रोसिजर जी आहे ती म्हणजे यात आपल्याला टाकायची थोडीशी वरनं ती साखर, म्हणजे आपल्या सगळ्या आवळ्याच्या याला लागेल एवढी टाकायची आहे, जेणेकरून ते परफेक्ट जे रेडीमेड येतात ना बाजारातले आवळा कँडी त्याप्रमाणे होते. छान अशी गोड आवळा कँडी तयार आहे. एक मिनिट तुम्हाला आवळा कँडीनं तुम्हाला आहे ना मी तोडून दाखवते. पहा, जरी ती बाहेरनं कोरडी आहे कडकडीत तरीसुद्धा ती आतनं हे पहा किती नरम आहे, किती सॉफ्ट आहे. आतून ती जशीच तशीच आहे, बघू शकताय. खूप छान अशी ही आपली आवळा कँडी तयार झालेली आहे. नक्की ट्राय करून पहा. हे पहा काय केलं आवळा कँडी झाली गोड. कशी एकदम याच्यासारखे ना, का नाही मार्केट सारखे ना. आता एवढी खाल्ल्या गेल्या सांगतो थोडीशी साखर टाक. हा तर ठीक आहे, नको खाऊ मग जा.